वरील नियमांपैकी जर कुठलाही नियम मी मोडला तर त्याची भरपाई म्हणून 10 लाख रुपये भरण्यास मी बंधनकारक असे। सही करा। मी घातलेल्या सगळ्या अटी धैर्य मान्य करायलाय। खरंच तो बदलायला लागला असेल का? थँक्स। वा, काही चव आहे तुमच्या हाताला। एकदम भारी, फ्रेश वाटलं। थँक्यू। सॉरी। सॉरी कशासाठी? ते तुम्ही चहा बनवायचं विचारलं ना, तेव्हा नको नको ते येत होतं माझ्या मनात। जसं की तुम्हाला स्वतः चहा बनवून घ्यायची काय गरज आहे? नाहीतर मग दुसरं कोणासाठी बनवत आहात? आणि मग कोणासाठी बनवत असाल? एवढं कशाला करताय त्या व्यक्तीसाठी? असे एक नाही तर 100 प्रश्न येत होते मनात। आणि त्यात आत्या पण समोरच होत्या, तर त्यांच्या पाठीमागे पण मी तीच किरकिर लावून धरली। गिरा, अगं चहा देऊन झाला असेल तर जरा नीताला किचन मध्ये मदत कर ना। हो आत्या। धैर्य, मला एका प्रश्नाचं उत्तर अगदी खरं खरं हवंय। काय नाही, काल रात्री नेमकं तू कुठे होतास? नाही म्हणजे सकाळी आलास ते लगेच निघून आलास इकडे, नेमकं चाललंय काय? हाय तू सांगितलं की तुला, ते आपली एक नवीन साईट सुरू झाली। नवीन साईट कोणी दिले आणि काय प्रोजेक्ट आहे नक्की? आहे एक मोठा प्रोजेक्ट आहे, जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा कळेलच की तुला। तू नको टेन्शन घेऊ, फक्त मला आता तिकडे लक्ष देऊ दे। म्हणजे या सगळ्यांपासून मला लांब ठेवायचंय तर? धैर्य, आजपर्यंत कुठलीच गोष्ट तू माझ्यापासून लपवून केली नाहीस, पण हे प्रोजेक्ट, तुझे बाबा गेले तेव्हा मला सारखं वाटायचं की आता हा सगळा कारभार माझा थोरला मुलगा सांभाळेल, पण सांभाळायचं तर दूर,
तो दिवस रात्र दारूच्या नशेत आहे ते सुद्धा धुळीला मिळवायला निघालाय. आणि दुसरा सतत त्याच्या मागे मागे. हे बघ धैर्य, मला त्या दोघांकडनं काहीच अपेक्षा नाही. मला जी काय अपेक्षा आहे ती फक्त तुझ्याकडनं. हे बघ धैर्य, आता हे मुजुमदारांचं नाव, हे साम्राज्य, हे सगळं तुला पुढे न्यायचंय. याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. बघतोस ना, सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात चालल्यात. त्या 6 जमिनींचंच घे. हाता तोंडाशी आलेला घास त्या भाऊराव नाईकांच्या घशात गेलाय. आई पण ह्या सगळ्यात भाऊंवर राग राग करून काय फायदा होणार आहे? अरे मग काय करू म्हणतोस तू? आजपर्यंत मुजुमदारांनी बोट ठेवलं आणि तीच गोष्ट आपल्याला मिळाली ना, असं कधी झालं नाही रे. पण आज झाले, आणि ते फक्त त्या भाऊराव नाईकांमुळे. त्याच्यामुळे हे सगळं सहन करावं लागते. आतापर्यंत त्यांची एक शाळा डोईजड झाली होती, पण आता तर 6 शाळा उभ्या करतील. आई अगं ठीक आहे की 6 शाळा आहेत ना, 60 नाही. आणि त्यांनी 6 शाळा उभ्या करू देत नाही तर 60. आपण इन्सिक्युअर व्हायची काय गरज आहे? आपण त्यांच्या 6 शाळांपेक्षाही मोठं असं काहीतरी करू. आणि ते बघितलं ना की तुला इतका आनंद होईल की त्या शाळाच काय, भाऊरावांबद्दलच्या सगळ्या गोष्टी तू विसरशील. फक्त ते बघण्यासाठी तू तयार राहा. मी आलोच फ्रेश होऊन. नेमकं काय वाढून ठेवलंय पुढ्यात पुन्हाच ठाऊक. दीपे, तुला काय करत असते अगं उठसूट भाऊंसमोर तोंड चालवायची? कारण तुम्ही तुमचं तोंड चालवत नाही की नाही, म्हणून मला चालवायला लागते. काही चुकीचं केलेलं नाही मी. खरंच काही चुकीचं वाटत नाही तुला? दीपे, शाळा उभी करणं म्हणजे पोरखेड वाटतोय काय ग तुला? ही एक शाळा उभी करण्यासाठी भाऊंनी काय काय सोसले की नाही, ते सगळं मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेले सॅक्रिफायसेस, त्यांना झालेला त्रास, सगळं बघितलंय मी. होय की होय. अहो पण काय उपयोग आहे हा? अशी चालते होय शाळा? ही नुसती मजुरी चालल्या मजुरी. अहो शाळा चालवणारा मालक असतोय मालक, त्याला बिझनेस माइंड लागतंय, कळलं? मला जर का कोण म्हटलं नाही तू शाळा चालव, तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करेन माहितीये? की शाळेची जागा आहे ना चांगल्या का बिल्डरला देईन. त्याला म्हणेन तुला जेवढे मजले बांधायचे नाही तेवढे बांध, त्यातले तुला जे वापरायचे ते वापर. खालचा मजला वापरतोच, दुसऱ्या मजल्यावरती जी काही शाळा भावायची ती भरू दे. तिसऱ्या मजल्यावर 2 BHK किंवा 3 BHK फ्लॅट बांधून दे मला. बेस्ट. तसं पण तुझा वरचा मजला मोकळा जाईल. म्हणजे तुझ्या वरच्या मजल्याला माझा सलाम आहे, सलाम. दीपे, या जगातलं कुणी पण आले की नाही तुझ्या त्या मजल्याची बरोबरी करूच शकत नाही. अहो मी स्मार्ट हायच, फक्त कसं आहे माहितीये का, वंशांसमोर का नाही आपल्या घरातल्या कुणालाच माझी हुशारीच दिसत नाही. वंशक नाही लग्न करून गेल्या पाहिजेत बघा. आणि अशा तशा नाहीत, त्या मुजुमदारांसारखं घर आहे की नाही असल्या घरात जायला पाहिजेत बघा. हा एकदा का ते लग्न होऊन गेल्या की मग बघा माझी स्वप्नाशी चटकीत पूर्ण होतात का नाही. मग सगळ्या शाळांची मालकीन मी, ओन अँड ओनली दीपा. मालकीन हो, मजले बांध,
मी तर म्हणते मुजुमदारांसारखा एखादा पोरगा बघून 6वीचं जुळवून पण दे. हा पण दीपे, आता की नाही मला शांत झोपू दे. मजला बांधत्यात. झोपा. तुमच्याच्यानं काहीच होणार नाही. तुम्ही फक्त झोपा. आता जे काय कमाल करून दाखवायचे ते मीच करून दाखवणार. त्यात धैर्याचा पण काय उद्योग चाललाय काय कळणं झालंय बघ. स्टुडिओ घेतलाय एवढं कळलंय, कशासाठी घेतलाय, तिकडे नेमकं काय करतोय काहीच कळायला मार्ग नाही. भास्कर, आपल्याकडे सोर्सची काय कमी नाही बघ. हा बोला साहेब. खरे, कामाचं काय झालं? स्टुडिओचा पत्ता मिळवला म्हणजे झालं का सगळं? मेन काम कोण करणार? त्या स्टुडिओच्या आतमध्ये काय काय उद्योग चालतायत त्याची सगळी माहिती मला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. आणि ऐक, पक्की खबर पाहिजे मला, कळलं का? अहो साहेब, अगोदरच त्यांनी मला एकदा बघितलंय, आता परत त्याच्या समोर कसं जाऊ? ए ऐक ना, पैसे तू मला दिलेत का मी तुला पैसे दिलेत? काम कसं करायचंय, कुठं करायचंय, कधी करायचंय, कोणी करायचं ते सगळं तुझ्या तू बघून घे. मला नाही सांगायचं. काम झालं पाहिजे, फक्त लवकरात लवकर माहिती द्यायची मला, कळलं का? त्या धैर्याचा सिनेमा रंगीत झालाच पाहिजे. ठीक आहे, करतो सर. मीच आहे. काही अहो घाबरत ना. मला वाटलं आई आलं की काय. तू घे गोळ्या घे बरं. हा, मी लक्ष ठेवते. काय झालं? एवढं टचकलत का? नाही, काही नाही. तुम्हाला काही हवंय का? काय? मी पाणी प्यायला आलोय. इथून म्हणजे मी ऍक्च्युली इथंच होतो ना, मग मला असं वाटलं की एवढं असं फिरून येण्यापेक्षा डायरेक्ट इथूनच यावं, म्हणून मी इथून आलो. तुमचं काम आटोपलं असेल तर तुम्ही जावा. हो हो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चहा बनवायचं भांड भाऊजी काही बनवताय? नाही. कुठं काय? मग पाणी प्यायला पातील? पातेल?
ऍक्च्युली मला चहा बनवायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे चहा कसा बनवायचा ते शिकायचंय मला. अहो, चहा बनवायची प्रॅक्टिस ते पण तुम्ही करताय? भाऊजी कशासाठी? नाही मी ते म्हणजे कुणासाठी तरी मस्त चहा करायचा बेत दिसतोय. पण भाऊजी कुणासाठी? आहे एक. सवय अगं हे सावे. हा काय आजकाल सतत कुठल्या विचारात हरवलेली असतेस? अगं कसल्या काय कामाच्याच विचारात. एवढ्या कसल्या कामाच्या विचारात? अगं ते आता एवढा मोठा शो सुरू करायचा आहे ना, मग पहिलं पॉडकास्ट पण अशा भारी विचाराच्या माणसासोबत झालं पाहिजे. तेच विचार करत होते की कोणाला बोलवायचं. अगं भारी विचारांचा माणूस पाहिजे ना, मग बाहेर कशाला हुडकायचा? आपल्या भाऊंना बोलव की. हा कमाल आयडिया ही पण. हा म्हणजे मी भाऊ खरं धैर्य तिथं आहे हे भाऊंना कळलं तर पहिलाच पॉडकास्ट शेवटचा. कोण 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 आहे ते स्पेशल जिच्यासाठी चक्क धैर्य मुजुमदार चहा बनवत आहे? अहो म्हणलं ना मी, आहे कोणीतरी. भाऊजी आता कोण आहे ती लकी मुलगी आम्हाला पण सांगा ना. आहे कोणीतरी एक. मी सांगणार तुम्हाला, पण आत्ता नाही, नंतर. त्याआधी तुम्ही मला एक हेल्प कराल का? चहा कसा बनवायचा ते मला शिकवा. अहो विचारताय काय? चहा बनवायला? अहो शिकवते की, चांगलं मस्त चहा बनवायला शिकवते. चला 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 शिकवतो की. हे बघा, ते असं पातेलं घ्यायचं आणि हा गॅस पेटवायचा. आता बघा, हे पाणी घ्यायचं आणि गरजेनुसार घालायचं. म्हणजे 1 कप करायचा की 2 कप करायचा? आता ह्याला ना छान उकळून द्यायचं असं मस्तपैकी. नीता काय का नीता? किचन मध्ये काय करतेस? अगं आणि हे काय या वेळेला चहा? आई ते मला ना चहा प्यायची इच्छा झाली होती म्हणून चहा केला. इच्छा झाली म्हणून लगेच चहा करायचा? स्वतःच्या तोंडावर ताबाच नाही का ग तुला?
भास्कर म्हणतो ते काही चुकीचं नाहीये. हे असं कधी उठून काही खायचं म्हणजे पोट बिघडणारच. मूर्ख नुसती, काय बोलण्यात अर्थच नाही यांना. हिला का भाऊजी, वहिनी, आय एम सो सॉरी. नाही म्हणजे अशामुळं तुम्हाला ओरडा ऐकून घ्यायला लागला. असू द्या हो भाऊजी, काहीच हरकत नाही. बरं तुम्ही चहा पिऊन बघा ना, छान झालं असेल. पिऊन बघा. एक नंबर. कसला कसला भारी चहा बनवलाय मी. म्हणजे मला तो विश्वासच बसत नाहीये की हा चहा मी बनवलाय. खरंच वहिनी, एक नंबर चहा झालाय. लय आवडला बघा मला. आता फक्त ही चहा बनवायची प्रोसेस लक्षात राहिली पाहिजे आणि रोज असाच सेम टू सेम चहा झाला पाहिजे. हा, एक नंबर चहा झालाय वहिनी. वा धैर्य मुजुमदार, काय मस्त चहा बनवलंय. भाऊजी, अहो हळू, ऐकल ना कोणीतरी. वहिनी, तुम्ही पण घ्या चहा. मस्त झालाय. मी बनवलं. नीता, का भाऊजींनी आपल्याला सांगितलंच नाही की त्यांना कोणासाठी चहा बनवायचा आहे. तुला काय वाटतं, कोणासाठी बनवायचं असेल की ताई? आणि अहो त्यात रोज बनवायचं म्हणले तर रोज आम्ही कोणासाठी बनवणार आहे? सावे, हे सावे, नाही नाही खरं नाही. ते पहिला पॉडकास्ट भाऊंचा नाही करता येणार का? आता मी पण हे सगळं पहिल्यांदाच करते ना. उगाच असं नको व्हायला की माझ्या चुकीमुळं पॉडकास्ट जितका चांगला व्हायला पाहिजे तितका नाही झाला तर. म्हणून मी एक काम करते, आधी 2-3 पॉडकास्ट करते आणि मग भाऊंना बोलवते. मग कसं एकदम टॉपचा विषय करता येईल. बत्ती जाऊ दे, भाऊने रात्रीच्या गोळ्या घेतल्या? हा, मगाशीच. हा, तू जा आणि झोप आता. केवढी दमलीस. पण तू पण लवकर झोपा. हा. धैर्य स्टुडिओत काम करतोय हे सगळ्यांपासून किती दिवस लपून ठेवायचं? बाहेरनं समजायच्या आधी सांगितलं पाहिजे.